हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात वसमत मधील ओबीसीचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर एम.आर. कॅतमर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आहे। शिवसेनेचा भगवा झेंडा त्यांनी हाती घेतल्यानंतर त्यांनी वसमत मध्ये शिवसेना स्टाईलने पहिल्यांदाच पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। डॉक्टर कॅतमर यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे। पहा यावेळी त्यांनी काय घोषणा केली, नगराध्यक्ष निवडणुकीसंदर्भात ते काय म्हणतात ते सविस्तर पहा। टायटल न्यूज नेटवर्क, व्यासपीठ आपल्या हक्काचं। ज्येष्ठ नेते, वसमत तालुक्यातील ओबीसीचे नेतृत्व व वसमत तालुक्याची नाडी माहीत असलेले डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर एम.आर. कॅतमर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतल्यापासून वसमत तालुक्यात भगवे वादळ पुन्हा सक्रिय होताना पाहायलाच मिळत आहे। डॉक्टर कॅतमर यांचा शिवसेनेतील प्रवेश नगरपालिका निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर राहणार यात कोणतीच शंका नाही। वसमत मध्ये शिवसेनेला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच नव्हता, त्यामुळे वसमत मध्ये शिवसेनेची अवस्था अवघड झालेली होती। या पार्श्वभूमीवर डॉक्टर एम.आर. कॅतमर यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे आणि राजकीय वातावरण पालटले असल्याचे पाहावयास मिळत आहे। खुद्द माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डॉक्टर कॅतमर यांचा पक्षप्रवेश झाल्याने राजकीय दृष्ट्या ही महत्वाची घटना समजली जात आहे। या पार्श्वभूमीवर डॉक्टर कॅतमर यांनी रविवारी वसमत येथे पत्रकार परिषद घेतली। शिवसेना स्टाईलने घेतलेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की आपण कोणतीही मागणी पक्षाकडे केलेली नाही, कोणतीही अट ठेवून पक्षप्रवेश केलेला नाही। पक्षाचे ध्येय धोरण व महायुती सरकारचे कार्य जनतेपर्यंत पोहोचून जनसेवा करायची आहे असे त्यांनी यावेळी सांगितले। पक्षाने जर संधी दिली तर आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासही तयार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे। पहा डॉक्टर कॅतमर यांची शिवसेना स्टाईलची पत्रकार परिषद। यावेळी माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनीही दिलखुलासपणे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली। पहा डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी काय म्हणतात। यावेळी तालुका प्रमुख राजू चापके यांची उपस्थिती होती। पहा या सर्वांची पत्रकार परिषद। टायटल न्यूज नेटवर्क, व्यासपीठ आपल्या हक्काचं। त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो। पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो। त्याचबरोबर आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। बोला पुंडलिक आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर आपण पत्रकार परिषद घेत आहोत। आताच मुंदडा साहेबांनी आमचे ज्येष्ठ आणि माजी मंत्री, शिवसेनेचे प्रमुख नेते यांचे आत्ता ज्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे, तसेच आमचे उपस्थित तालुका प्रमुख शिवसेनेचे राजूदादा चापके साहेब, आमचे झुंजुर्डे मामा उपजिल्हा प्रमुख, तसेच बाबा आफुलेजी, आमचे प्रभाकर क्षीरसागर शहर प्रमुख, इतर सर्व विनायक सातपुतेजी, इतर सर्व शिवसेनेचे आमचे पदाधिकारी आणि पत्रकार बंधूंनो, मी बुधवारी 2 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत तसेच माननीय आमदार बांगर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्याचं कारणच असं होतं की मला विचारधारा जी आहे शिवसेनेची, ती विचारधारा जनसामान्याला धरून चालणारी आहे। तुम्ही बघितलं असेल, माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जे कामं केलेली आहेत, की जनतेच्या विकासाचे कामं जे केलेले आहेत, हे असे एकच नेते होते किंवा आहेत सध्या सुद्धा, पण असे एकच मुख्यमंत्री होते की त्यांनी तळागाळातल्या माणसाचे डायरेक्ट कामं केलेली आहेत। उदाहरणादेखील तुम्हाला सांगतो की कधी कधी जर अर्ज असा आणला त्यांनी, तर तिथेच त्यांनी एन्डॉर्समेंट दिलेली आहे आणि ते काम केलेलं आहे। म्हणजे जनसामान्यातले तळागाळातले काम करणारे नेते म्हणून शिवसेनेचे माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि मला त्यांची कार्यपद्धती आवडली। शिवसेनेचा जो कारभार आहे तो मला आवडला, की जेणेकरून आपल्याला जनतेचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत आणि वसमतचा, हिंगोलीचा, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा विकास जे करायचा आहे, त्यामुळे मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। यामध्ये मला जे मार्गदर्शन केलेलं आहे मुंदडा साहेबांनी, त्याचबरोबर आमचे राजूदादा चापकींनी यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आम्ही कारवाई, पुढील जे आमचं काम राहील, ती शिवसेना बळकट कशी करता येईल, खेडेपाड्यामध्ये आणि शहरामध्ये शिवसेना आम्ही बळकट करू, एवढंच मी तुम्हाला सांगतो। परत एकदा सगळ्यांना हे सांगतो की माझा शिवसेनेमध्ये जो प्रवेश झालेला आहे ते विचारधारेला
धरून झालेला आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आपण बोलवली आहे. आपलं माझं जे राजकारण आहे विकासाच्या मुद्द्यावर आहे, जनतेच्या प्रश्नाबद्दल आहे. त्यामुळे आता सांगितल्याप्रमाणे हे जर माझ्या विचारधारेला धरून असेल त्याच्यामुळं मला असं वाटलं की इकडं आपण जर गेलं तर आपले प्रॉब्लेम जनतेचे सोडवण्यासाठी मदत होईल. आणि माझी विचारधारा तीच आहे की जेणेकरून जनतेचा प्रश्न सोडवणे, जनतेचा विकास करणे आणि वसमतचा विकास करणे. आणि मला असं वाटले की बाबा या पक्षामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये गेल्यामुळे हे सर्व प्रश्न सुटणार आहेत. एक उदाहरण देतो तुम्हाला की विकासाचं आणि प्रश्नाचं कसं असते की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली होती. त्या योजनेवर बऱ्याच जणांनी टीका केली. त्यावेळेला मी तिकडे असताना सुद्धा मी म्हटलं होतं की ही योजना चांगली आहे. बऱ्याच जणांना असं वाटलं की निवडणूक झाल्यानंतर ती योजना बंद होईल, पण बंद झाली का? आजही काल परवाच पैसे पडलेले आहेत महिन्याचे. त्याच्यामुळे हे कालच पैसे पडले की ही योजना इतकी चांगली आहे की याच्यामध्ये कुटुंब म्हणजे महिलांच्या नावावर पैसे पडल्यानंतर तुम्ही बघितलं असेल, गरीब असो का श्रीमंत असो, पती महिलेला पैसे देताना विचारतो की तुला काय काम आहे पैशाचं. तो सहजासहजी पैसे देत नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले त्यावेळेला महिला सबलीकरण झालं. हा एक विकास म्हणजे कौटुंबिक विकास, जनतेचा विकास कसा असो त्याचं एक उदाहरण आहे. तच नाही ना सध्या मी तेच सांगितलं ना, जर सीट सुटली आणि माननीय मुंद्रा साहेब आणि तपके साहेब हे सगळ्यांनी जर सांगितलं तर माझी तयारी नाही. परंतु तो आता मुद्दा येणार नाही जोपर्यंत डिक्लेरेशन होणार नाही. जोपर्यंत रिझर्वेशनचं काही बरेच निर्णय मुद्दे लागत आहेत. नाही हां. किंवा वर श्रेष्ठी तिन्ही पक्षाची श्रेष्ठी मिळून काय ठरवतील त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. शिंदे साहेबाचे कामाचा विचार त्यांनी केला. नंतर जे काही धोरणं आहेत युती सरकारचे, महायुती सरकारचे, त्या धोरणाला धरून ते धोरणं यांना पटले म्हणून त्यांनी याच्यात प्रवेश केलेला आहे. साहेब असताना बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं, महाराष्ट्रात राहणाराच प्रत्येक माणूस मराठी आहे. त्यांनी असं डिफरन्सिएशन केलं नव्हतं, जातीमध्ये केलं होतं. काही सगळ्यालाच माहीत आहे, महाराष्ट्रात राहणारा मराठी, हिंदुस्थानात राहणारा हिंदू, हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं. हे केवळ निवडणुकीचा स्टंट करण्यासाठी यांनी केलं. बरं, यांचा विषय मराठी विषय काय चालू आहे, हिंदीसाठी चालू आहे, बरोबर ना. हिंदीची सक्ती करू नका, हिंदीचं चालू असताना त्यांनी हे घ्यायचं काही कारण नाही. की मराठीवर कुठं अन्याय होतोय तुम्ही सांगा ना. मराठी भाषा शिकू नका म्हणते कुणी, मराठीची तो उलट सक्ती केली सरकारनं. सक्तीनं तुम्ही मराठी भाषा शिकवली पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये, सरकारने केलंय. मग त्याच्यावर कुठं अन्याय होतो मराठी भाषेवर. आता काय या लोकांवर अन्याय झालेला असं त्यांना वाटतंय, सगळ्या जनतेने त्यांच्यावर अन्याय केलाय म्हणून त्यांना वाटतं की मराठीवर अन्याय होतो. म्हणजे हे एकटेच मराठी आहेत का? असं होत नाही. पण त्यातली मराठी पुस्तक अर्ध करा म्हणले काय आणि हिंदी शिकवा म्हणले काय? नाही. अहो, मराठी तर कंपल्सरी शिकवा म्हणून नाही, इव्हन इंग्रजी शाळेमध्ये सुद्धा मराठी त्यांनी शिकवली पाहिजे असं शासनाने सांगितलेलं आहे. आणि हिंदीची सुद्धा सक्तीने शासनाने सांगितलंय, बरोबर. ऑप्शनल आहे. आणि मग हे करायचं काय कारण? केवळ आता कसं आहे, यांना जुनी सवय लागलेली आहे मुंबईपुरती मराठी केली की सगळे तिथले लोक एकत्र येतात असं एक सवय. पण आता लोक काही भाळणार नाही त्या अशा या गोष्टीला. मी सांगत होतो मी डॉक्टर होतो म्हणून आमदार झालो, काय म्हणणं तुमचं? बरोबर आहे. म्हणजे डॉक्टर हा पेशा असा आहे की जनतेशी असा संपर्क येतो की, आणि ज्यांना आपण जे संपर्कात येतात ते डॉक्टरला विसरत नाहीत. बरं, फार एखादा खराब डॉक्टर असलं तरच विसरतात. येऊ द्या ना मग, येऊ द्या ना, चांगलं देवणीची नाही, पण देवण्याची येऊ द्या. हे बरोबर आहे ना. मी जे म्हणते मी डॉक्टर होतो म्हणून आमदार झालो, बरोबर आहे ना. देवण्याची काही आणखी सांगायचं? देवणीची विचारा ना. माननीय आमदार साहेबांनी एलेक्यू जो केलेला आहे त्याबद्दल मला तक्रार नाहीये. तक्रार अशी त्यांनी केली होती की ही इलिगल जागा आहे किंवा ही नगरपालिकेची, पण त्यांच्या आदेशानुसार आणि मंत्रालयामध्ये माननीय सामंत साहेबांनी आदेश दिल्यानंतर नगरपालिकेने मोजणी केलेली आहे. त्याचा नकाशा माझ्या गाडीमध्ये आहे, तुम्हाला दाखवतो. त्या मोजणीमध्ये जागा नगरपालिकेची निघत नाही. या उपरही त्यांनी कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे. त्यांचे वकील आतापर्यंत 3 वेळा सुनावणी झाली, 3 वेळा ॲब्सेंट आहे. तर ती जागा क्लिअर आहे. 1963 पासून जागा क्लिअर आहे
फक्त ती अफवा होती, नगरपालिकेची जागा आहे. त्याच्यामुळे या जागेमध्ये तुम्हाला असं दिसणार नाही की याच्यामध्ये काही चौकशीचं नाही, काही नाही. तुम्ही कागद बघू शकता, फाईल बघू शकता, रजिस्ट्री झालेली आहे. त्याचा फेर आता 4-5 दिवसात होणार आहे. त्याच्यामुळे क्लिअर मॅटर आहे. जेवढी जागा नगरपालिकेने अक्वायर केलेली मागच्या काळामध्ये 4 एकर काही गुंठे जमीन, त्या जमिनीवर, तेवढ्या जमिनीवर आजही नगरपालिकेचे ॲसेट्स आहेत. जर 4 एकर जागा नगरपालिकेची ॲसेट आहे तर मग बाकीची जागा कुठे त्यांना? ती जागाच जे नाही ना सातबारा कुठं. आहे त्यांची ती जागा आहे ऑलरेडी. परत एकदा सांगतो की विकासाच्या मुद्द्यावर आणि कधीही तुमच्या पाठीचे तुम्ही कोणतेही मुद्दे मांडा, ते जर आम्हाला बरोबर वाटले आणि जर तुम्हाला वाटतील की बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे तर ते आम्ही नक्कीच विधानसभेमध्ये मांडायला आमदार साहेबांना नक्कीच सांगू. दुसरं की विकासाच्या मुद्द्यावर आज मी शिवसेनेमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मुद्दे होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला धरून ही शिवसेना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकच म्हणणं होतं की हे एकच असे राज्य होऊन गेले की पूर्ण जगामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे. बाकीचे राज्य त्यावेळेला होते पण त्यांचं नाव झालेलं नाही. एकच असे शिवाजी महाराज होते की त्यांचं नाव पूर्ण जगामध्ये झालेलं आहे. त्याचं कारण त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे. बाकीच्या राज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काम केलं आहे. म्हणून त्यांची जी राजमुद्रा आहे प्रत्येक गाडीवर असते, प्रत्येक शाळेमध्ये असते किंवा कोणाच्या ऑफिसमध्ये असते, काय पर्सनली असते. राजमुद्रेचा अर्थच असा आहे की त्यांचं गुपित त्या राजमुद्रेमध्ये लपलेलं आहे. म्हणून ही शिवसेना कशी आहे आणि मी का त्याच्यामध्ये झालो तर त्या राजमुद्रेबद्दल एकच मिनिटं बोलतो आणि आपली पत्रकार परिषद संपवतो. राजमुद्रा असं म्हणते की प्रतिपत्य चंद्रलेख्यू वर्धिष्णू विश्ववंदिता शासनो शिवसेच्या मुद्रायन भद्राय राजते. थोडक्यात अर्थ असा आहे की हे छत्रपती शिवाजी महाराज तुमचं जे राज्य आहे ते पूर्ण जगामध्ये वंदिलं जाईल, जगामध्ये वंदिलं जाईल. त्याचं कारण तुमचं राज्य मुद्रायन भद्राय राजते. तुमचं राज्य हे जनतेच्या कल्याणासाठी आहे. हेच विचार घेऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय आमदार बांगर साहेब आणि आमचे मुंद्रा साहेबांचं काम सुद्धा जनतेच्या कल्याणासाठीच होतं. ते मंत्रीपद असताना सुद्धा किती साधे राहायचे हे आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे राजूदादा चापकेजी, प्रभाकर क्षीरसागरजी, आमचे झुंझुडे मामाजी आणि इथे बसलेले सर्व पदाधिकारी जनतेचे कामं करतील हे मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि जनतेच्या विकासासाठीच मी प्रवेश केलेला आहे हे परत एकदा सांगतो. आणि तो जर आमच्या गटाला सुटली, शिवसेनेला जर जागा सुटली आणि माननीय सर्व श्रेष्ठींनी मला जर सांगितले की लढवा निवडणूक, माझी तयारी आहे. परत एकदा सर्वांचे आभार मानून ही पत्रकार परिषद संपली असं मी जाहीर करतो.